गुड इव्हनिंग. आपण आजपासून गव्हर्नमेंट एस्टिमेशन हा टॉपिक चालू करतोय. काल सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. अजून पुढे आपल्याकडे 9 दिवस आहेत. इंट्रोडक्शन होत राहील. तुम्हाला जोपर्यंत एस्टिमेट येत नाही तोपर्यंत तुम्ही विचारू शकताय. व्हॉट्सअप ग्रुप हा कायमस्वरूपी राहील. तुम्ही एक एस्टिमेट केलं तरी सुद्धा आनंदाने सांगा. 10 एस्टिमेट केले, 50 केले तरी सुद्धा आनंदाने सांगा. त्यातून तुम्हाला जे काही बेनिफिट होतील ते ग्रुपवर शेअर करत राहा, जेणेकरून आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. कारण जरी तुम्हाला फी जास्त वाटत असली तरी सुद्धा आम्हाला त्यातून जास्त काही मिळत नाही. कारण हे सगळं शो रन करायला पैसे कधीही कमीच पडतात. बरोबर? तर आपण सुरुवात करूयात आता. आपण गव्हर्नमेंट एस्टिमेशन का करतोय याच्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. आता तुमचं नाव, जिल्हा, तालुका काही नाही सांगितलं तरी चालेल. फक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का आणि तुमच्यासाठी करताय का कोणी इथे गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जॉब करतात असे सुद्धा किंवा नंतर नवीन जॉइनिंग झालेले आहेत असे सुद्धा असतात. जसं मला वाटतं काल आपले सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असे 2 जण आहेत वाटतं इथे. असा थोडासा आणखी कोणाचा काही वेगळा पर्पज असेल तर तेवढा फक्त सांगावा. आपण त्या अँगलनं मला तुम्हाला काही गोष्टी सांगता येतील. हं. येस अंकुश. हॅलो सर, माझं नाव अंकुश गाडगे आहे. ऍक्च्युली मी 2015ला पास आउट झालोय. मागच्या 8 वर्षापासून प्रायव्हेट मध्ये काम करतो बरं, ऍज अ बिलिंग इंजिनियर म्हणून. तर बरं. आतापर्यंत जे आहेत मी लोधामध्ये पुण्यामध्ये वर्क करत होतो, परंतु ऍज अ सिनियर बिलिंग इंजिनियर. परंतु आता मी नागपूरला शिफ्ट झालोय. बरं. त्याचं कारण असं की फॅमिलीचे काही रिक्वायरमेंट होते. जर ओके. नागपूर साईडला किंवा अदर साईडला जे आहे ते गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट जास्त आहेत. तर प्रायव्हेट मधला बिलिंगचा एक्सपिरियन्स आणि जो गव्हर्नमेंटचा टेंडरिंगचा एक्सपिरियन्स किंवा बिलिंगचा एक्सपिरियन्स आहे, हा गॅप फिल करण्याकरता मी इथे आलेलो आहे. ओके. ठीक आहे. थँक्यू सर. वेलकम. आणखी कोणाचं काय म्हणणं आहे? ठीक आहे. आपल्याला गव्हर्नमेंट एस्टिमेशन शिकायचं आहे. गव्हर्नमेंट एस्टिमेशन मध्ये आणि प्रायव्हेट एस्टिमेशन मध्ये फरक काय असतो तो सांगतो. प्रायव्हेट एस्टिमेशन मध्ये आपण जे रेट अनालिसिस करतो मेजरली. आता एस्टिमेट म्हणजे काय बरं? अंदाजपत्रक आहे. बरोबर आहे. इस्टिमेट आहे ते अंदाजपत्रकच आहे. ते चुकू शकतं, करेक्शन होऊ शकतात. त्यामुळं हार्ड अँड फास्ट नाही की तुम्ही ते ॲक्युरेटच असावं. पण तरी त्यातल्या त्यात किती टक्के व्हेरिएशन अलाउड आहे तर 10%. त्याच्यापेक्षा जास्त नाही. 5% खूप झालं. कारण जे ड्रॉइंग आहे त्याप्रमाणे जर तुम्ही करत असाल तर त्यात व्हेरिएशन होताच कामा नये. जे होतं ते बिलो ग्राउंड लेव्हलला स्ट्राटामध्ये जर झालं, पण त्यासाठी पण सांगितलेलं आहे, की तुम्ही स्ट्राटा चेक करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पैसे पण भेटतात. कारण स्ट्राटा चेक करणं हा आयटम त्यामध्ये एस-एस-आर मध्ये दिलेला आहे. फक्त ते सगळेच करतात असं होत नाही. बाकीचे वरचे आयटम तर सगळे जे ड्रॉइंगमध्ये दिलेत त्याप्रमाणेच होणार आहेत. मग जर तुमच्या क्वांटिटी काढायच्या चुकल्या, तुमचे अझम्पशन काही चुकले तरच बदलू शकतो, नाहीतर काही बदलत नाही. प्रायव्हेटमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये क्वांटिटी काढायची प्रोसेस सगळ्यांची सारखीच आहे. म्हणजे समजा आता मला एखादी शाळा बांधायची आहे, तर ती शाळा मी प्रायव्हेटच्या अँगलनं बांधली काय आणि गव्हर्नमेंटच्या अँगलनं बांधली काय? तर त्याचं ब्रिकवर्क तर सगळीकडे सेमच असणार आहे. त्याच्या क्वालिटीचे पॅरामीटर सगळे सेमच असणार आहे. प्रोसिजर सगळे सेमच असणार आहे. प्लॅस्टरिंग सेमच असणार आहे. आर-सी-सी पण सेमच असणार आहे. काय बदलू शकतात तर साइजेस बदलू शकतात. हां. म्हणजे प्रोसेस दोन्हीकडं आयटम सेमच आहेत. फक्त साइजेस बदलू शकतात. म्हणजे तुम्हाला मेजरमेंट करणं गरजेचं आहे. एकदा जर का मेजरमेंट शीट आपलं तयार झालं, तर त्याच्या पुढे पुढचा पार्ट असतो, तो म्हणजे आपलं रेट काढणं. आता प्रायव्हेटमध्ये आपण कसे रेट काढतो? तर आपण मटेरियलचे रेट मार्केटमधून काढतो. आपल्याला प्रपोर्शन दिलेले असतात. त्या प्रपोर्शन प्रमाणे आपण काय करतो? वेट टू ड्राय कन्व्हर्ट करतो.
मग त्याच्यासाठी कोणी 30% धरतं, कोणी 40% धरतं, कोणी 55% धरतं. वेट टू ड्राय काढतो. त्यानंतर त्याला व्हॉल्युमेट्रिक बेसिसनं आपण त्याचं व्हॉल्यूम किती येते ते कॅल्क्युलेट करतो. त्याला रेटनं मल्टिप्लाय करतो मार्केट रेटनं, म्हणजे मटेरियलची कॉस्ट येते. त्यानंतर लेबरचे आपण जे मार्केटमध्ये रेट चालू आहेत त्यानुसार रेट धरतो प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेटमध्ये जे काम करतात त्यांना माहीत असेल, की कोणी जोगळेकरांचं जे पुस्तक आहे, म्हणजे त्यांना मी हे म्हणत नाही, त्यांनी कॉन्स्टंट त्यावेळेस काढले होते ते. आत्ता ते कॉन्स्टंट आपल्याला हे होत नाहीत. कोणी म्हणतं, की किती कन्झम्पशन म्हणजे किती एवढं काम करण्यासाठी किती लेबर जायला पाहिजे, मिस्त्री जायला पाहिजे, मेल कुली जायला पाहिजे, फिमेल कुली, पाणी मारणारा किती जायला पाहिजे, सुपरवायझर किती जायला पाहिजे, इंजिनियर त्यासाठी किती असले पाहिजे. हे मॅनपॉवर कॅल्क्युलेशन आता कोण करत नाही. डायरेक्टली जो मार्केटमधला रेट आहे आणि तुम्ही असं कोणाला काम द्यायला गेलं तरी होणार नाहीये. त्यामुळे मार्केटचा जो रेट आहे तो घेतला जातो. मशिनरीचा मार्केटचा रेट घेतला जातो. या सगळ्यांचं ॲडिशन होतं. ओव्हरहेड्स तुमचे ॲज ॲक्चुअल जे लागतील ते पर्सेंटेज धरलं जातं. मग ते कधी काही प्रोजेक्टला 5% येतात, काहीला 8% येतात, काहीला 10%, काहीला 15% सुद्धा येऊ शकतात. पण ते ॲज ॲक्चुअल होतं कारण ते प्रायव्हेट एस्टिमेट आहे. त्याच्यावर प्रॉफिट मोठे टेंडर असेल 5% पासून प्रॉफिट, 8%, 10%, छोटे टेंडर असेल 15, 20, 30% पण प्रॉफिट धरला जातो. डिपेंड प्रायव्हेट मधला आहे. आता गव्हर्नमेंटमध्ये मग काय चेंज होतं? तर गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये तुम्हाला विचारणारा एकच आहे ना कोण ना कोणतरी. एखाद्या आर्किटेक्टला दिलंय, त्यांनी काढलंय, तो इंजिनियर आहे, तो माहीत आहे, तो का केलं असं विचारू शकतात. गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या सगळ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये एवढे ज्युनियर इंजिनियर्स आहेत. त्या सगळ्यांची इस्टिमेट करायची प्रोसेस वेगळी असेल. प्रत्येकाचे अझम्पशन्स वेगळे असतील. आमच्या इकडं हा रेट चालू आहे, तुमच्या इकडं हा रेट चालू आहे. हे सगळं क्लब करण्यासाठी काहीतरी गाईडलाईन्स हव्यात, ज्या गाईडलाईन डी-एस-आरच्या मार्फत सॉल्व्ह होत होत्या. म्हणजे डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स. प्रत्येक जिल्ह्याला ती डी-एस-आरची कमिटी सगळे रेट कॅल्क्युलेट करायची आणि डी-एस-आर पब्लिश केला जायचा. पण कॉन्ट्रॅक्टर लोकांना प्रॉब्लेम काय व्हायचे, की प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं मग ते तिथला डी-एस-आर रेफर करायचं आणि त्याप्रमाणे सगळं वर्किंग करायचं. आता मग यामध्ये स्टँडर्डायझेशन काय आणता येईल? प्रत्येक जिल्ह्यामधले एवढे सगळे डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या ज्या कमिटी आहेत डी-एस-आरच्या त्या सगळ्या काम करतायत. त्याच्यापेक्षा एकाच जिल्ह्याची जी कमिटी आहे, प्रत्येक जिल्ह्यातून एक व्यक्ती उचलला. पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच रेट करायचं ठरलं आणि तो झाला एस-एस-आर, स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. एस-एस-आर मध्ये काय करण्यात आलं, की सगळ्यांना कोणीही काही करेल, कोणीही कोणाच्या मनाप्रमाणे काम करेल, कोणीही काही रेट धरेल. प्रत्येकाचं चेक करणं पण हेक्टिक काम आहे. यामध्ये मग परत काय आलं, स्टँडर्डायझेशन यायला पाहिजे. ते स्टँडर्डायझेशन कसं आलं? तर मग मटेरियलचे बेसिक रेट काय आहेत? हे पूर्ण महाराष्ट्राचे मिळून सगळ्या जिल्ह्यांचे मिळून एव्हरेज आउट करण्यात आले. ते प्रत्येक जिल्ह्यातून मागवले जातात, त्याचा एव्हरेज केला जातो आणि तो रेट एस-एस-आरला धरला जातो. लेबरचं सेम तसंच आहे, मशिनरीचं तसंच आहे. या तिन्हींचा जो मटेरियलचा रेट येतो, तो रेट. बरं, मटेरियल आता काही ठिकाणी प्रोजेक्ट वाईज, लोकेशन वाईज म्हणजे मटेरियलचे चार्जेस कशामुळे जास्त फरक बदलतात? तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेसमुळे बदलतात. मग काही ठिकाणी मटेरियल म्हणजे वाळूचा रेट आता पुण्यामध्ये जर समजा 10,000-12,000 रुपये ब्रास असेल, तर तोच नंदुरबार, नाशिकमध्ये किंवा धुळे वगैरे या ठिकाणी पाहिला तर तो 2,000-3,000 रुपये ब्रास पण आहे. किंवा इंदापूरला तो वेगळा रेट आहे. पुण्यामध्येच पाहायला गेलं तर. तर हे कशामुळे होतं? तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेसमुळे. कोणतंही मटेरियल लांबून येतंय तर त्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ॲड होतायत. त्यामुळे रेट बदलतात. मग एस-एस-आर करताना हे चॅलेंज होतं. त्यांनी काय केलं त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे वेगळे ठेवले. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जे वेगळे ठेवले आणि फक्त जो रेट घेतला तो मटेरियलचा रेट हा त्या गोडाऊनमधील किंवा त्या खाणीमधील जो असेल तो घेतला. त्यानुसार त्यांनी रेट काढले एस-एस-आर मधले. मग यामध्ये आता सगळीकडे स्टँडर्डायझेशन आलं. ट्रान्सपोर्टेशन चार्जेसचा त्याने टेबलच वेगळा केला. म्हणजे 0, अर्धा, 1, दीड, 2 प्रत्येक अर्ध्या किलोमीटरचे रेट त्यांनी देऊन टाकले. हे मटेरियल असेल तर एवढं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस धरा, हे मटेरियल असेल तर एवढं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस धरा. याच्याप्रमाणे
गाईडलाईन दिल्या की पुढच्या व्यक्तीनं कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ऍड केले पाहिजे आणि ते रेट अनालिसिस मध्ये ऍड करायचे, ज्याला लीड चार्ट पण म्हटलं जातं. म्हणजे मग आणखी स्टँडर्डायझेशन आलं की मटेरियलचे रेट पण जस्टिफाय व्हायला लागले, लेबरचे रेट तर जस्टिफाय झाले, मशिनरीचे रेट पण आहे जस्टिफाय झाले. तर आता ओव्हरहेड किती धरायचा, प्रॉफिट किती धरायचा, तो 10% धरायचा, हे देखील मेन्शन केलं. मग काय झालं, सगळ्यांनी त्या एसएसआर प्रमाणेच एस्टिमेट बनवायचं. मग प्रायव्हेटमध्ये जे आपल्याला रेट अनालिसिस वगैरे करावं लागायचं, मार्केटचे स्टडी करावं लागायचा, मटेरियलचे रेट प्रत्येक ठिकाणचे घ्यावे लागायचे, मशिनरीचे रेट प्रत्येक वेंडरचे घ्यावे लागायचे, तसंच लेबरचं झालं. पण तसं गव्हर्नमेंटमध्ये एस्टिमेट करणं खूप सोपं झालं. कारण का, तर त्यांनी एसएसआर दिलेला आहे. त्यामध्ये जो कम्प्लिटेड रेट आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला एस्टिमेट बनवायचा आहे. मग जर आता हे असेल तर एस्टिमेट करणं सोपं आहे का अवघड आहे? क्वांटिटी तुम्हाला काढता येतात, रेट एसएसआर मध्ये दिलेले आहेत. आता अवघड प्रॉब्लेम काय आहे तुमचा? बोला, बिंदास सोपं बोला. झालंय सर. सोपं झालंय. कारण स्टँडर्डायझेशन आणलं. एखाद्या तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमची साईट कुठे पाहायची, त्यासाठी कुठून मटेरियल येणार आहे ते पाहायचं. त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्या टेबलमध्ये दिलेले आहेत. किती मटेरियल लागतं त्याप्रमाणे मल्टिप्लाय करायचं, तेवढं तुम्हाला पैसे ऍडिशनल एस्टिमेट मध्ये भेटणार आहेत. येस, ठीक आहे. म्हणजे हे तर क्लिअर झालं आपल्याला. मग आता हे एस्टिमेट तयार कसं करायचं याच्या पण गाईडलाईन एसएसआर मध्येच दिलेल्या आहेत. नाहीतर मग परत कोणी कसं धरेल ना, म्हणजे मी काय म्हणाल, मला एवढे एवढे ब्रास 10 ब्रास मला वाळू लागते, 10 ब्रास गुणले एवढा ट्रान्सपोर्टेशन चार्ज, त्याप्रमाणे मी कॅल्क्युलेट केलं. पण नाही, लीड चार्ट, लीड कॅल्क्युलेशन कुठे करायचे, रॉयल्टी कुठे ऍड करायची, इन्शुरन्स कुठे ऍड करायचा, टेस्टिंग चार्जेस कुठे ऍड करायचे, किती एस्केवेशन झालं तर काय रेट भेटेल, त्याच्यापेक्षा जर जास्त एस्केवेशन तुम्हाला करावं लागलं तर काय करावं लागेल, हे सगळ्या गाईडलाईन्स एसएसआर मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग एसएसआरच्या ज्या जनरल नोट्स आहेत त्या जर वाचल्या तर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. तर मग काल एसएसआर मला वाटतं निखिलने शेअर केला होता. निखिलला बरचसे माहिती आहे, त्याने काम बरचसं केलेलं आहे. तर जो एसएसआर शेअर केलेला आहे तो वाचला का सगळ्यांनी? हो सर. वाचला? नक्की सांगा. ठीक आहे. एसएसआर जर तुम्ही वाचला असेल किंवा जरी वाचला नाही तरी सुद्धा काय करा, आज वाचा, उद्या वाचा दिवसभरात. एसएसआर आपल्याला वाचणं खरंच गरजेचं आहे. कारण का, तर जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टिंग करायचं असेल, आपल्याला जर एस्टिमेट बनवायचे असतील तर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे खूप सोपं आहे, कारण हे केलं तरच आपल्याला एस्टिमेट बनवता येईल. ठीक आहे. तर त्यासाठी एसएसआर वाचणं गरजेचं आहे. पण आता मग एसएसआर मध्ये इथं तर दिसतंय की किती आहेत, 624 पेजेस आहेत. काल तुम्ही शेअर केलं तर किती पेजेस होता एसएसआर? निखिल, निखिलने शेअर केलं होतं ना? हो सर, बोला ना. हा, किती पेजेसचा होता तुमचा एसएसआर? 624 आहे सर तो. हो. म्हणजे आपण मग सगळे एका प्लॅटफॉर्मवर राहू. कारण मागच्या बॅच मध्ये असं झालं की थोडंसं मी एक पेज नंबर सांगत होतो आणि दुसऱ्यांकडे काही ऍडिशनल पेजेस होते. तर आपण हाच एसएसआर 624 पेजेसचाच रेफर करूयात सगळेजण. या एसएसआर मध्ये काल सरांनी सांगितलं कधीपासून इफेक्टिव्ह आहे काय वगैरे ते.
तुम्हाला हे आयटम नंबर काय आहे, सिरियल नंबर काय आहे, पेज नंबर काय आहे हे देखील सांगितलं. तुम्ही काय करा आता, आज हे मटेरियल रेट्स कोणकोणते दिलेले आहेत हे सगळे पाहून घेता. कोणकोणते मटेरियल आहे, त्यामध्ये काय रेट दिलेले आहेत. आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. हं? पण तुम्हाला आयडिया असावी की एसएसआर मध्ये कोणत्या मटेरियलला काय रेट दिला होता. उदाहरणार्थ सिमेंटला काय रेट दिलेला आहे एसएसआर मध्ये, पाहून सांगता निखिल सोडून. ठीक आहे. हं? अनंता, अंकुश, दिग्विजय, शोधता येणार नाही. काय रेट दिलाय सिमेंटचा. सगळ्यात महत्वाचा आयटम आहे ना आपल्याला, त्यामुळं तेवढाच फक्त आपण बघूया, बाकी तुम्ही बघताल. हा, पाहताल का बरं. 524 पेज नंबर आहे. 524 मध्ये 7 पेजेस आणखी ऍड करायचे, म्हणजे 531 पेज वर जावा. या ठिकाणी मटेरियल रेट सगळे चालू झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही सगळे मटेरियलचे रेट पाहू शकता. त्यामध्ये सिमेंटचा रेट काय दिलेला आहे हा, तो पहा. सर ते 7 पेजेस का बरं ऍड केले? हा, काय आता हे 1 नंबरचं पेज आहे, बरोबर आहे. हा हा. हे आता आपण 2 नंबर 3 नंबरच्या पेजवर आलो. पण हे इंडेक्सला अजून पेज नंबर दिलेलेच नाहीत ना. आपला पेज नंबर चालू झालाय या ठिकाणाहून, जनरल नोट्स पासून. इथे तुम्हाला पेज नंबर इथे दिसतो 1 नंबर पेज, जो इथे 7व्या पेजला आहे. त्याच्यामुळे आपण 7 ऍड करतो. आता एसएसआर मध्ये तुम्हाला आता जर रीड करायचं असेल तर कुठलंही इथलं पेज नंबर पाहिलं की त्यात 7 ऍड करायचं आणि तिकडे जायचं. मी तुम्हाला इथून पुढे जे काही सांगेल ना पेज नंबर, ते सगळे माझे पेज नंबर मी 7 ऍड करूनच ठेवलेले आहेत. तुम्हाला मी त्याची CEIIT न स्पेशल एक टेबल बनवलेला आहे. तो टेबल तुम्हाला देईल. तो टेबल फक्त समोर ठेवा. त्या टेबलनुसार जर तुम्ही इस्टिमेट केलं तर तुम्हाला कुठलंही काही चुकत नाही. आणि हे काय आम्ही काही वेगळं केलेलं नाही, फक्त ते सोप्या भाषेत टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये मांडले, जेणेकरून लगेच आपल्याला एस्टिमेट समजू शकतं. पेज नंबर 574 वर काय आहे तर कन्झम्पशन ऑफ मटेरियल. 567 पेज नंबरवर आहे. आपल्याला किती जायचंय 574 वर जायचं. ठीक आहे. थेरॉटिकल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल कन्झम्पशन. हे मला वाटतं हे पण काल सरांनी सांगितलं होतं की कोणत्याही, आता जे इथं रेट तुमचे काढले, कॅल्क्युलेट केले, आपण म्हणलं त्यांनी मटेरियलचे रेट त्यांनी याच्यानुसार घेतले, ऍव्हरेज आउट केले. लेबरचे रेट त्यांनी लेबर कमिशनर नागपूर यांनी दिले. मशिनरीचे रेट मशिनरी डिपार्टमेंटने दिले. पण मग M10 ला किती सिमेंट लागेल, किती वाळू लागेल, किती खडी लागेल, हे कोण देणार? मिक्स डिझाईन देणार. मग त्यासाठी सगळीकडे तर सारखं पाहिजे म्हणून त्यांनी इथे त्याची क्लिअरिटी दिली की कोणत्या कोणत्या ग्रेडला त्यांनी किती सिमेंट बॅग लागतील, किती वाळू धरली त्यांनी आणि किती कोर्स ऍग्रिगेट धरले, ते रेट कॅल्क्युलेट करताना ते त्याचं टेबल दिले तिथे. ठीक आहे. म्हणजे आपण जे तिथं वेट टू ड्राय करतो, त्यानंतर सिमेंट काढायचं असलं की सिमेंटचं व्हॉल्यूमनं डिवाइड बाय करतो, हे करायची गरज नाही. तर डायरेक्टली M20 ग्रेडचं PCC करायचं असेल तुम्हाला 7 बॅग सिमेंटच्या लागणार आहेत. तुम्हाला वाळू 0.425 लागणार आहे आणि कोर्स ऍग्रिगेट इथं ह्या तिन्हींची टोटल केली तर तेवढे लागणार आहेत. ठीक आहे. M20 ग्रेडचं सिमेंट कॉन्क्रीट असेल तरी त्याला सुद्धा 7च बॅग सिमेंट लागणार आहे, 0.425 सँड लागणार आहे आणि ह्या दोन्हींची ऍडिशनल खडी लागणार आहे. असं मग विटा घ्या, तुम्ही प्लॅस्टरिंग घ्या, UCR मॅशनरी घ्या, वॉटरप्रूफिंग घ्या, सगळ्या प्रकारच्या आयटम्स मध्ये काय मटेरियल कन्झम्पन्स आहेत ते इथे दिलेले. ठीक आहे. पेज नंबर 574 जोपर्यंत पुढचा SSR येत नाही तोपर्यंत हेच लक्षात ठेवायचं. कुठून घेतलं, किती मटेरियल लागतंय, काय लागतंय, पेज नंबर 574 वरून घेतलं. ठीक आहे. याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. आता
पेज नंबर 574 वर जे थेरॉटिकल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल दिलेलं आहे याचा उपयोग आपल्याला कुठे होईल? थोडं हिंट मगाशी आपण बोलता बोलता झालंय, कुठं होईल सांगा बरं जरा तुम्ही. आपल्याला हे कशासाठी लागू शकतं? म्हणजे आपल्याला प्लॅस्टर समजा, आता मला एक्सटर्नल प्लॅस्टर करायचंय, स्टँड फिनिश प्लॅस्टर करायचंय, ही त्याच्या क्वांटिटी आहेत दिलेल्या. हा, मला फक्त एक मेंटेनन्सच काम आलं, ज्या बिल्डिंगचं सगळंच प्लॅस्टर खराब झालं, सगळंच प्लॅस्टर काढायचंय, त्याचं एक आयटम भेटलं मला आणि सँड फ्लेस प्लॅस्टर बाहेरून करायचंय त्याला, असं मला तेवढाच आयटम भेटला. 1000 स्क्वेअर मीटर मला प्लॅस्टरच करायचंय. तेवढंच टेंडर निघालं, 1000 स्क्वेअर मीटर प्लॅस्टर करायचंय. तर मग मला या सिमेंट बॅगचा आणि सँडचा उपयोग कुठे होईल? बरं, रेट अनालिसिस मध्ये म्हणले संदेश, रेट अनालिसिस मध्ये कसा होईल? रेट अनालिसिस मध्ये याचा उपयोग कसा होईल? तर रेट अनालिसिस आपल्याला का करायचंय, तर जो रेट त्यांनी SSR मध्ये दिलेला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जे एक्स्ट्रा कॉस्ट लागणार आहे, जी कॉन्ट्रॅक्टरला लागणार आहे, आपल्याला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला लागणार आहे, ती त्याला देणं गरजेचं आहे इस्टिमेट मध्ये. जसं की ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, सिमेंट, वाळू याचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्यांनी काय धरले? खाणीतले धरले, त्या दुकानातले धरले. तिथून तुमच्यापर्यंत येण्यासाठी, त्या प्रोजेक्ट पर्यंत येण्यासाठी जे काही ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लागतील ते तुम्हाला ऍड करावे लागतील. मग जर मला 1 स्क्वेअर मीटर प्लॅस्टरसाठी किती ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लागतील हे मला समजलं, तर ते मी डायरेक्टली माझ्या रेटमध्ये ऍड करून घेऊ शकतो. मग मला प्लॅस्टर करायचं तर मला सिमेंट लागेल, वाळू लागेल. किती 125 बॅग सिमेंट लागेल पर स्क्वेअर मीटरला. 1000 स्क्वेअर मीटर इंटू 0.25 केलं ते किती? 250 येईल. म्हणजे मला 250 बॅग सिमेंट लागणार आहे त्या प्लॅस्टरला. 0.033 मल्टिप्लाय बाय 1000 स्क्वेअर मीटर केलं, जे काही येतं ते तुम्हाला तेवढं क्युबिक मीटर M³ तुम्हाला वाळू लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे सँड फेस प्लॅस्टर जे झालेलं आहे त्यासाठी आपल्याला रेट अनालिसिस करताना सिमेंट आणि सँडचे लीड ऍड करावे लागतील. याचा उपयोग आणखी एका ठिकाणी होतो, तो कशामध्ये होतो? हे थेरॉटिकल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल कन्झम्पशनचा आहे. कुठे होतो बरं? आपल्याला मटेरियलच्या क्वांटिटी कधी लागू शकतात आणखी? पर स्क्वेअर रेट फायनल करण्यासाठी. ठीक आहे, बिलिंगसाठी. ओके. पण इस्टिमेट मध्ये आपल्याला हे जे लागणार आहे, हे लागणार आहे ते आपल्याला रॉयल्टी कॅल्क्युलेशन करण्यासाठी. रेट अनालिसिस नंतर ते लागतं आपल्याला रॉयल्टी कॅल्क्युलेशन करण्यासाठी. जर 1000 स्क्वेअर मीटरला 0.033 पर स्क्वेअर मीटर जर वाळू लागत असेल M³, तर 1000 इंटू 0.033 म्हणजे जवळपास 33 क्युबिक मीटर मला वाळू लागणार आहे. 33 क्युबिक मीटर डिवाइड बाय 2.78 केलं की तुम्हाला तेवढं ब्रास तुम्हाला वाळू आणावं लागणार आहे. जवळपास 10 ब्रास धरून चालू, 10 ब्रास तुम्हाला वाळू लागणार आहे. आता याची मला रॉयल्टी कॅल्क्युलेट करायची, तर मग मला अशी रॉयल्टी कॅल्क्युलेट करता येऊ शकते याच्यावरून, जे कन्झम्पशन दिले त्याप्रमाणे. रॉयल्टी कमी भरायची म्हणून कोणी भरलं नाही, मला 0.025 लागतीये ना, जे स्टँडर्ड दिले त्याप्रमाणे आपल्याला द्यायचंय. बर, आणखी एका ठिकाणी याचा उपयोग होतो. कुठे होतो? तर जर एखाद्या मटेरियलचा रेट खूप वाढला असेल आणि त्याच्यासाठी
कलेक्टर यांनी एखादं सर्क्युलर काढलं की या आयटमसाठी काहीतरी समजा दुष्काळामुळं दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे या आयटमसाठी हे रेट वाढलेले आहेत. मग काय करतात, सुपरिटेंडिंग इंजिनियर जे आहेत पीडब्ल्यूडीचे, ते त्याप्रमाणे सर्क्युलर काढतात की एवढा रुपये रेट हा वाढलेला आहे. मग तो तुम्ही इथे रेट डिफरन्स मध्ये द्यायला हवा, कारण त्यांनी सर्क्युलर काढले ना, टेंडरच्या अगोदर सर्क्युलर काढले की हे रेट कमी आहे तर हे वाढवून घ्या. त्या सर्क्युलरची कॉपी जोडून तुम्ही ते रेट अनालिसिस मध्ये रेट वाढवू शकता. पण किती वाढवणार पर स्क्वेअर मीटरला? समजा पर सिमेंट बॅगच्या मागे, एका सिमेंट बॅगच्या मागे समजा 25 रुपये वाढले, तर 0.25 इंटू मी जर 25 रुपये केले तर पर स्क्वेअर मीटरला मला किती रेट वाढला हे समजू शकेल सिमेंटचा. कारण 0.25 बॅग लागणार पर स्क्वेअर मीटरला, गुणिले जो काही त्यांनी रेट सांगितलाय पर बॅगचा वाढलेला 25 रुपये, त्याला मल्टिप्लाय करायचे, मला पर स्क्वेअर मीटरचा रेट मिळेल. ठीक आहे. तर हे तर जे आयटम आहेत हे पण देखील तुम्ही पाहून घेताल परत एकदा वाटलं सर आणखी एका वेगळ्या अँगलनं. आणि यानंतर आपल्याला आपलं मटेरियल कन्झम्पशन, लेबर, मशिनरी, थेरॉटिकल रिक्वायरमेंट असतील, रॉयल्टी असेल, हे आपण पाहिलं. आता आपण जनरल नोट्स वाचूयात. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता, नाहीतर आपण जनरल नोट्स वाचूयात. थोड्या काल घेतल्या होत्या तशा सरांनी, पण एक आज आणि उद्यामध्ये फास्ट रिव्हिजन करूयात, कारण एवढं जर समजलं तर एस्टिमेट याच्या बाहेर काही येत नाही. आउट ऑफ सिलेबस काहीच येणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट्स आहेत? आता काय करा, सेक्शन ए आपण जनरल नोट्स वाचूयात. जनरल नोट्स मध्ये काय लिहिलेलं आहे की ते सांगितलंय, शेड्यूल ऑफ रेट्स प्रिपेअर्ड बाय फॉर द इयर 2022-23 इज ऑपरेटिव्ह फ्रॉम 25 जुलै 2022 and is applicable for all districts of Maharashtra. Schedule of rates are worked out considering the rates of material prevailing in all districts. त्यावेळेसचे जे जिल्ह्यातले रेट आहेत ते धरून करले त्यांनी. If the basic rate of murum, sand, metal and bricks for a particular district deviates from the rates considered in SSR, then superintending engineer PWD of that particular district may change the rates. म्हणजे मुरुम, वाळू, वीट आणि खडी यांचे जर रेट बदलले बेसिक रेट दिलेल्यापेक्षा, तर तुम्ही ते वाढवून घेऊ शकता. पण कधी? तर सुपरिटेंडिंग इंजिनियरची जशी काही ऑर्डर असेल तेव्हाच. पुढे इथे दिलेलं आहे तर काही स्पेसिफिक एरिया दिलेत आणि पर्सेंटेज इन रेट्स दिले. हा जो स्पेसिफिक एरिया आहे यासाठी किती तुम्हाला रेट वाढवून मिळेल, कारण का तर काम करणं थोडंसं अवघड आहे. कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं, लेबरला प्रोत्साहन मिळावं, त्यामुळे त्यांनी काय केलंय, जे प्रत्येक वेगवेगळे स्पेसिफिक एरियाज आहेत त्यासाठी त्यांनी पर्सेंटेज काही अलॉट केलेले आहेत. तेवढ्या पर्सेंटेज नुसार त्यांचं त्या वर्षाचं तर एस्टिमेट मध्ये ऍड करून घ्यावं लागणार. जसं आता इथं या ठिकाणी तुमचा कुठला जिल्हा आहे आणि किती पर्सेंटेज येते जरा थोडस डिसाईड करा. मी 1 मिनिटात झालो.
येस. समजलं काय एरिया आहेत हे? कॉर्पोरेशन एरिया असेल तर तुम्हाला 5% रेट वाढवायचा आहे. म्युन्सिपल काउन्सिल एरिया असेल तर 4% वाढवायचा आहे. शुगर कॅन फॅक्टरी एरिया असेल 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये तर 5% रेट वाढवायचा आहे. नोटिफाईड ट्रायबल एरिया असेल, हिल एरिया असेल, इनएक्सेसिबल एरिया असेल, कोरोना सारखे काही सेंटर्स असतील 10% रेट वाढवायचा आहे. सेंट्रल जेलच्या प्रिमायसेस, मेंटल हॉस्पिटल, एरोडा प्रिंटिंग प्रेस अशा ठिकाणी 15% रेट वाढवायचा आहे. टायगर प्रोजेक्ट एरिया इन अमरावती, यवतमाळ, वर्धा असे प्रोजेक्ट एरियामध्ये तुम्ही काम करत असाल तर 20% रेट वाढवायचा आहे. कोल लाईन मॅग्नेस माइन एरियामध्ये 5%, नक्सलाइट अफेक्टेड एरियामध्ये 20% आणि मेट्रोपॉलिटन एरिया नोटिफाईड बाय UDD म्हणजे जसं की नागपूर म्युनिसिपल नाही नागपूर मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी NMRDA. MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी, PMRDA पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल अथॉरिटी. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं हे वाढवायचे. आता अमरावती जे तुम्ही विचारताय तर अमरावती कुठल्या स्पेसिफिक एरियामध्ये येते बरं? अमरावती जिल्हा नाही म्हणता येऊ शकत आपल्याला, जिल्ह्यामध्ये गाव पण आहेत, गावांना काही रेट वाढत नाही. पण ते जर गाव प्रोजेक्ट टायगर प्रोजेक्ट एरियामध्ये असेल तर तुम्हाला 20% वाढवून. ते जर गाव नक्सलाइट अफेक्टेड एरियामध्ये असेल तर 20% वाढवून. ते जर गाव शुगर कॅन फॅक्टरी एरियामध्ये असेल तर 5% रेट वाढवून. हिल एरियामध्ये असेल 10% रेट वाढवून. आता अमरावतीमध्ये कोणतं? अमरावती सिटी. तुम्ही जर सिटी म्हणला तर सिटी मध्ये मी पुढचा प्रश्न असेल ते कॉर्पोरेशन एरियामध्ये आहे का म्युनिसिपल काउन्सिल एरिया आहे तुमचा, तुम्ही ज्या ठिकाणचा विचार करताय त्या ठिकाणचा? कॉर्पोरेशन एरिया असेल समजा. दोन काय एरिया काय म्हणलात? दोन स्पेसिफिक एरिया जर मॅच होत असतील समजा म्युनिसिपल काउन्सिल एरिया आणि शुगर केन फॅक्टरी एरिया तर मग त्यातला कोणता लोवेस्ट घ्यायचा? असं कुठंच होत नाही ना, कुठं हद्दीचा वाद कुठंच नाही आपल्याकडं, म्हणजे आपल्या देशातले सोडून बाकी दुसरीकडे नाही. हा म्हणजे इकडं बेळगाव याला आहे आपल्या महाराष्ट्रात वगैरे. नाही सर, परभणी मध्ये पूर्णा तालुका आहे काय आमच्या इकडं कुठे? म्युनिसिपल काउन्सिल एरिया परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका हा म्युनिसिपल काउन्सिल एरिया आहे आणि मग त्याच्यामध्ये तो 10 किलोमीटर रेडियस मध्ये शुगर केन फॅक्टरी एरिया पण येतोय. हा. आता अशा केसमध्ये ना तुमच्या इकडचे इस्टिमेट तुम्ही पहा, तुमच्या इकडे काय करतात ते सांगा. तर काही ठिकाणी हायर जे पर्सेंटेज आहे ते धरलं जातं. इथे खाली काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ह्या 2 पॉइंट मध्ये की जर तुमचा प्रोजेक्ट गडचिरोली व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी, तुमचा जर प्रोजेक्ट सेंट्रल जेल, मेंटल हॉस्पिटल, एरोडा प्रिंटिंग प्रेस याचबरोबर कॉर्पोरेशन एरियामध्ये पण येतोय, जसं की पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये पण म्युनिसिपल महानगरपालिका आहे पण तिथं सेंट्रल जेल पण आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला महानगरपालिकेचे 5% प्लस सेंट्रल जेलचे जे पर्सेंटेज आहे, जसं की आता सेंट्रल जेल 15%, कॉर्पोरेशन एरिया 5% असं तुम्हाला ऍडिशन भेटेल. याचबरोबर गडचिरोलीसाठी जर नोटिफाईड ट्रायबल एरिया असेल तर गडचिरोलीसाठी तर सेपरेट केलं कारण वर गडचिरोली नव्हता. गडचिरोलीसाठी जर नोटिफाईड ट्रायबल एरिया असेल तर त्यासाठी आपल्याला जिथं वर 15% वाढवावं लागतं तिथं 20% वाढवावं लागतात. आणि हिली इनएक्सेसिबल एरियासाठी हे 10% वाढवलेत आपण आणि 20% हे वाढवलेत हे नक्सलाइट अफेक्टेड एरियासाठी. गडचिरोलीमध्ये नक्सलाइट अफेक्टेड एरिया करून त्यामुळे तिथं 30% तुम्हाला रेट वाढवून मिळेल. तुम्ही तुमचा जो प्रश्न होता कॉर्पोरेशन मध्ये जर नाही शुगर फॅक्टरी एरियाचा तुमचा होता म्युनिसिपल काउन्सिल, तर अशा केसमध्ये तुमच्या इथं काय करतात ते पहा. त्यासाठी काही तशा गाईडलाईन नाहीये.
ठीक आहे. शक्यतो मला वाटत नाही की येईल, थोडासा कुठला तरी भाग फक्त हे होत असेल, कारण शुगर केन फॅक्टरी आज पहिल्यापासून बाहेरच केल्या जात होत्या ना. म्हणजे 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये तो येतो. काउन्सिलचा येत एरिया नाही आहे का? की नाही पाहावं लागेल, पण तो रेडियस मध्ये येतो. बरं, पण आता हे 10 किलोमीटर रेडियस साठी पण मग आता आपण पण ठरवून जमत नाही, त्यासाठी पुढे इथे परत लिहिलेलं आहे पहा. मी तुम्हाला ही पीडीएफ पण शेअर करतो वाटलं सर, किंवा तुम्ही काय करा, वाचता वाचता असं मी जसं हायलाईट केलेत ना, असे हायलाईट करून ठेवा. शुगर केन फॅक्टरी एरिया कोण तुम्हाला सांगेल की किती आहे, तर सुपरिटेंडिंग इंजिनियर पीडब्ल्यूडी शेल स्पेसिफाय द शुगर फॅक्टरी एरिया, कोल माइन एरिया, नोटिफाईड ट्रायबल एरिया अंडर देअर सर्कल्स. तर हे काय सगळ्या ठिकाणचं तसं झालेलंच असणार आहे हे करून, त्यांनी नोट स्पेसिफाय करणं. पण त्याची कॉपी तुम्हाला घ्यावं लागेल की नक्की कुठल्या हद्दीमध्ये मग तुमचा शुगर फॅक्टरी एरिया येतोय. कोल मायनिंग करायचं असेल तर किती जागेत करू शकताय. बरोबर. नोटिफाईड ट्रायबल एरिया असेल तर कोणत्या रेडियस मध्ये येतोय तो. तर हे सगळं सुपरिटेंडिंग इंजिनियर सांगू शकतो. त्यामुळे आपल्याला तिथं काही चेंजेस करता येत नाही. हे समजलंय? हो सर. हो सर. मग आता यासाठी अजून ऍडिशनल पण सांगितलं इथे या ठिकाणी, सुपरिटेंडिंग इंजिनियर पीडब्ल्यूडी शेल डिसाइड नेसेसरी इन्क्रीज इन 2A. 2A म्हणजे 2 आणि A म्हणजे कॉर्पोरेशन एरियासाठी. त्यांनी आणखी थोडे हे सांगितलंय की अशा केसेसमध्ये तुम्हाला जर ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन अवर्स आणि लेबर रेट्स मुळे जर तुम्हाला काम महाग पडत असेल तर सुपरिटेंडिंग इंजिनियर त्या ह्याच्यानुसार ते डिसिजन घेऊ शकतात. ठीक आहे. पुढे शेड्यूल ऑफ रेट्स दिले ते खालचे पहा, इथं काही मेन फक्त आयटमचे दिलेले आहेत, काही नाही पाहिलं तरी चालतील. पुढे जीएसटी सॉरी पुढे आपल्याला इथे सांगितलं की लेबर रेट्स आर प्रोव्हाइडेड अँड सर्टिफाइड बाय लेबर कमिशनर नागपूर. मशिनरी हायर चार्जेस आर प्रोव्हाइडेड बाय मेकॅनिकल विंग ऑफ पीडब्ल्यूडी. टॅक्सेस म्हणजे आता आपण आतापर्यंत जे पाहिलं ते इन्क्लुडेड काय आहे ते पाहिलं. टॅक्सेस अँड गव्हर्नमेंट सर्क्युलरसाठी काय म्हणतायत, मटेरियल रेट्स आर एक्सक्लुझिव्ह ऑफ जीएसटी. Rates for completed items are also exclusive of GST. While preparing the estimates, separate provision for GST shall be made in recap sheet. ठीक आहे. तर कुठे काय ऍड करायचं ते देखील सांगितलंय. जीएसटी कुठे ऍड करायची तर रिकॅप शीट मध्ये. ठीक आहे. परत इथं एक ही कन्सेप्ट आहे, ही आपण थोडं पुढे गेल्यावर पाहूयात. लेबर सेस ऍट 1% हॅज बीन कन्सिडर सेपरेटली इन रेट ऍबस्ट्रॅक्ट. म्हणजे लेबर सेस पण त्यांनी धरलेला आहे म्हणून सांगितले. लेबर अम्युनिटीसाठी ओव्हरहेड चार्जेस 10% आणि 10% फॉर कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट असं ऍड केलेलं आहे म्हणून सांगितलं. ठीक आहे. म्हणजे हे पण पहिलं पण होतच हे. ठीक आहे. तर आपल्याला माहित नव्हतं ते. द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट गॅझेट नंबर त्यांनी दिलाय. रॉयल्टी चार्जेस किती कॅल्क्युलेट करायचे तर 600 रुपये पर ब्रास म्हणजे 211.95 रुपये पर क्युबिक मीटर असं त्यांनी या ठिकाणी कॅल्क्युलेशन पण करून दिलेलं आहे. म्हणजे सँड असेल तर काय रॉयल्टी, काय सरचार्ज, किती तो मिनरल फाउंडेशन सेस घ्यायचा, त्यानुसार किती पर क्युबिक मीटर रेट येईल. ठीक आहे. रॉयल्टी ही फक्त वाळू आणि मुरुम दगड खाणीतून काढलेला एवढाच लागते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही रॉयल्टी लागली तर तुम्ही ती रिएम्बर्स करू शकता. ठीक आहे. रॉयल्टी जी आहे ती सेपरेटली तुम्हाला रिएम्बर्स होते म्हणजे ऍज अ कॉन्ट्रॅक्टर पॉइंट ऑफ म्हटलं तर, आणि ऍज अ गव्हर्नमेंट मधल्या जॉबचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ती कॉन्ट्रॅक्टरला द्यावी लागते सेपरेटली. तर त्याचे इथे रेट्स दिलेले आहेत आपल्याला. मेटलला लागत नाही का सर रॉयल्टी? काय काय मेटलसाठी रॉयल्टी लागत नाही म्हणजे ग्रेटिव्हिटी.
बाकी क्रश मेटल, ऍग्रिगेट, खडी वगैरे जे आहे जे सेपरेटली प्रोसेस झालेले आहेत, फिनिश गुड्स आहेत. हा, तर अशांना जी रॉयल्टी आहे तर ते जे लागणार नाही. जसं की आता मटेरियल एक उदाहरण म्हणजे इथं मी क्रश सँड मेटल हे समजलं, पण आपल्याला आता वाळू ह्याच्यात येते पहा, प्रीमिक्स येते बरोबर ना, पोत्यामध्ये वाळू येते, त्याला रॉयल्टी लागेल का? नाही लागेल, कारण का आता ते फिनिश प्रोडक्ट आहे, त्याची रॉयल्टी ऑलरेडी त्या व्यक्तीनं, त्या मस्ट कंपनीनं ती भरलेली आहे. मटेरियल्स आपण माइन्स मधून आणतो त्यासाठी रॉयल्टी लागते हा? का सर? माइन्स मधून आणतो त्यासाठी लागते का रॉयल्टी? आवाज तुमचा क्लिअर येत नाहीये. माइन्स मधून आणतो त्यासाठीच रॉयल्टी लागते. हो, माइन्स मधून जे आणतो आपण, जमिनीच्या खाली जो काही आपलं मटेरियल आपण काढतो, नॅचरल रिसोर्सेस मधलं, ते सगळी प्रॉपर्टी ही गव्हर्नमेंटची असते. जर ती तुम्ही वापरणार असाल दुसऱ्या कामासाठी, तुमच्या कमर्शियल ह्याच्यासाठी, पर्सनल ह्याच्यासाठी, तर तुम्हाला त्याची रॉयल्टी भरावी लागते. तर पुढे आहे लीड अँड लिफ्ट. लीड अँड लिफ्ट मध्ये सांगितलंय की फॉर, मला वाटतं हे थोडस लीड लिफ्ट पूर्ण घ्यायला वेळ लागेल थोडसा. म्हणजे आता ते चालू केलं की डायरेक्टली आपण आपलं लीड कॅल्क्युलेशनच करून टाकूया. ठीक. अजून एक तुमचं कन्फ्युजन काय असू शकतं की SSR सर हा 624 पेजेस आहेत, यातला कोणता आयटम मी सिलेक्ट करावा. ठीक आहे, तर यातला सगळ्यात सोपा पर्याय हा आहे की एक तर तुम्ही लक्षात ठेवा कोणता आयटम नंबर कुठला चालू आहे ते, तो ठेवला तर खूपच चांगलं. नसेल तर काय करताल तुम्हीच सांगा बरं जरा. हा, नोट डाऊन करून ठेव, कोणत्याला कोणत्या लागतात, बिल्डिंगला कोणत्या लागतात त्याची. हा, ते कुठून भेटतील तुम्हाला? सर फाइंड केला तरी होऊन जाईल त्या द्यायचा. ठीक आहे, किंवा मग जुने तुमचे जे आता समजा Old टिपिकल बिल्डिंग estimates. असतात गव्हर्नमेंटच्या, बरोबर ना, ओल्ड एस्टिमेट्स मधून तुम्ही ते रेफर करू शकता, त्या एरियामधलेच त्या जवळपासचेच. मी काही तुम्हाला आयटम नंबर देणार आहे, पण ते आयटम नंबर तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी आहेत असे समजून हे करा. पण ते वाचताना एक दुसरी सवय सांगतो की कोणताही आयटम वाचताना तुम्ही, आपण या ठिकाणी आता स्ट्रक्चर स्टील वर्क आहे, आपण इथे वरती फाईल सर एक हे उदाहरण पहा. आता मी जर M20 ग्रेडचे कॉलम्स मला जर हे करायचे असतील, शोधायचे असतील, तर मी काय करतो, M20 ग्रेड सर्च आणि कॉलम टाकू शकतो. पण तो कसा लिहिलेला आहे याच्यानुसार पण शोधलं जाईल नाही जाईल हे आपल्याला माहित नाहीये. पण या ठिकाणी जर पाहायला गेलात तर M40 ग्रेडचा कॉलम साठीचा जो आयटम आहे तो इथं दिलेला आहे, 14,333 रुपये GST. आता कॉलमच उदाहरण पाहायचं झालं तर इथे वरच्या साईडला गेला तर इथं M35, म्हणजे इथं काय करा तुम्ही, हायलाइट करा असं M35 ग्रेड फॉर RCC कॉलम.
फॉर आरसीसी कॉलम M30 M25 ग्रेड. ठीक, इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्हाला काय करायचंय, SSR वाचायचं आहे ना, त्यामध्ये जे तर तुम्हाला कन्फ्युजन कमी करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्या खालचा आयटम वरचा आयटम असं वाचा. ज्यात जो फरक आहे त्याच्यामुळे रेट तो बदललेला आहे. त्यात एक फरक किंवा 2-3 फरक पण असू शकतात एकेका आयटम मध्ये, पण मोस्टली सेमच राहतात सगळे. ठीक आहे, चालेल. मग आयटम नंबर तर तुम्हाला हे होतील, मी पाठवतो तुम्हाला, शेअर करतो. SSR वाचताना आयटम नंबर, त्याच्या मागचा, त्याच्या पुढचा वाचा. पेज नंबर मध्ये फक्त 7 ऍड करा, डायरेक्टली तुम्हाला जम्प करता येऊ शकतं त्या पेज नंबरवर. ठीक आहे, चालेल. काय प्रश्न आहेत? हॅलो. सर जनरल नोट्स मध्ये सुरुवातीलाच एक मेट्रिक टन मध्ये काही मटेरियल्स दिलेलं आहे, कोणतं? ज्याच्यामध्ये सर मेट्रिक टन प्रमाणे दिलेले आहेत रेट. हे हा हा, बोला ना. सर नेमकं ते यूज कशासाठी होतं हा? ते फक्त कशासाठी धरलेत त्यांनी, यासाठी. आता इस्टिमेट मधला जर पार्ट आपण पाहिला तर आपल्याला त्यांनी कशासाठी, म्हणजे या मटेरियल मध्ये त्यांनी बेसिक रेट काय धरलेत एवढ्यासाठीच त्यांनी दिलेले आहे असं समजा. ओके. बाकी मग त्याचा पुढचा उपयोग आणखी बिलिंग मध्ये होऊ शकतो, रेट एस्केलेशन मध्ये होऊ शकतो बिलिंग मधल्याच, पण तो वेगळा पार्ट झाला. इस्टिमेट मध्ये आपल्याला शक्यतो म्हणजे 99% इस्टिमेट मध्ये रेट वाढवून भेटतच नाही, आहे त्यातच कॉन्ट्रॅक्टर कोट करत असतात. ओके. त्यामुळे आपल्याला हे पाहायची पण गरज पडत नाही तशा. सर आपण ते रॉयल्टी चार्जेसचा जो विषय आहे, फॉर सँड साठी 237.37 आणि अदर मिनरल्स 216.18, आणि सर ब्रास प्रमाणे सर रॉयल्टी चार्जेस सेपरेट दिलेला आहे आपल्याला मुरमाचा. तर ते आपण जेव्हा ते लीड स्टेटमेंट घेतो त्याच्यामध्ये तो 600 रुपये सेपरेट पण ऍड करतो की फक्त हा डायरेक्टली रॉयल्टी साठी पण आपण यूज करू शकतो? मला थोडस कुठे परत एकदा सांगताय? हे जे तुम्ही ओपन केलंय ना आता ह्याच्यामध्ये रॉयल्टी चार्जेस 600 रुपये पर ब्रास, हो, रुपीज 211.95 पर क्युबिक मीटर. पर क्युबिक मीटर. हा, हे लीड स्टेटमेंट मध्ये जेव्हा आपण करतो ऍड त्याला, पण लीड मध्ये काय करतोय? ते मुरमाचं रॉयल्टी किंवा आपण सेपरेट. हा, रॉयल्टी सेपरेट घेतो. रॉयल्टी स्टेटमेंट सेपरेट बनतं. आपलं जेवढं काय त्या प्रोजेक्टसाठी मुरुम लागला असेल, जेवढं काही वाळू लागले असेल त्याला डायरेक्टली याला मल्टिप्लाय करायचं. ते आपण रॉयल्टी मध्ये करतो सर. रॉयल्टी चार्जेस जे आपण शीट तयार बरोबर. करतो त्याची सेपरेट हो, त्याच्यामध्ये. हो, पण जे सर 211.95 पर क्युबिक मीटर जे दिलाय 600 रुपये पर ब्रास, हो. तो कुठे युज करायचा मग आपण? तो नाही तर कन्व्हर्जन केलं ना, म्हणजे 600 रुपये पर ब्रास आहे, म्हणजे 211.95 पर क्युबिक मीटर झाला. पण वाळूची रॉयल्टी कॅल्क्युलेट करताना तुम्हाला त्यामध्ये सरचार्ज आणि हा जो कॉन्स्टंट कन्सिडर केला काय काय तो, म्हणजे सरांचा जो प्रश्न आहे तो कॉन्स्टंट कन्सिडर केला प्लस 4 2.5 नंतर ऍडिशन करून ते रेट चेंज झाला. हा सगळ्या याच्यामध्ये कॉन्स्टंट राहतो 211.95. सँड मध्ये पण कॉन्स्टंट आहे, फॉर अदर मेटल मध्ये पण कॉन्स्टंट आहे. सरांचा जो प्रश्न आहे की तो कुठं का कन्सिडर करतो ना, तो बेसिक कन्सिडर करायचा त्याला, असंच आहे. हा, तो बेस म्हणजे सगळ्यासाठी तो एकच रेट आहे तो. सगळ्यासाठी तो एकच आहे, त्याच्यानंतरच रेट चेंज झाल्यामुळे पुढचे रेट चेंज होते.
हा म्हणजे काय आता याच्यामध्ये सरचार्ज तर दोन्हीकडेच ऍड झालाय. फक्त हे काय, हा जो मिनरल फाउंडेशन सेस आहे हा वाळूवर जास्त ऍडिशनल 10% घेतला जातो, त्यामुळे तो रेट बदललाय. नाही तेवढाच आला असता परत तो पण. सर एक आम्ही काही इस्टिमेट प्रिपेअर करतोय हॉस्पिटल्सचे. हा त्याच्यामध्ये 211.95 सेपरेट करून कॅल्क्युलेशन केलंय. माझ्यासोबत आता आहे नाही, मी उद्याला तो हा. शेअर करतो हो तुम्हाला. हो चालेल. त्यामध्ये तो सेपरेट घेतलेला आहे. सेपरेट घेऊन मग परत नंतर रॉयल्टी सरचार्ज आणि हे ऍड केलंय का फाउंडेशन सेस त्यात? सर रॉयल्टी चार्जेस सेपरेट काढले आहेत त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन, आणि तो पण प्रोजेक्ट जो आम्ही इव्हॅल्युएट करतो इस्टिमेट त्याचा, ते पण गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट दाखवा, आहे. आपण पण पाहूयात. जशा हा. जशा पद्धतीनं केलं जातं ना हो. ते पाहूयात. प्रत्येक चालेल. ठिकाणची प्रोसेस थोडी थोडी बदल आहेच. हो. आपल्याला काय करायचंय, याच्याप्रमाणे जे होतं ते आपण सांगतोय आता तुम्हाला. पण तुमच्या इकडं थोडस वेगळी प्रोसेस फॉलो करत असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनेच करावं लागेल. नाही, आमच्याकडे सर 237.37च्या हिशोबानेच करतात. हा पण मी आता पुण्याला वर्किंग करतोय, तर पुण्यामध्ये मला हे मिळालं. बरं ठीक आहे, बघूयात आपण कसं दिलेलं हा आहे ते. हा हा मी उद्याला वाटलं शेअर करतो ते. हो चालेल. तर बाकीचं पार्ट आपण पाहूयात उद्या. इथं प्रिपेअरिंग एस्टिमेट वगैरे उद्या हे संपून जाईल आपलं तसं. पण मेनली आपल्याला उद्या लीड कॅल्क्युलेशन, इंटरपोलेशन मेथड हे जर झाली आपली तर त्याची पण असाइनमेंट भेटेल. आणि आपल्याला पुढचं कोणतंही एस्टिमेट बनवायचं असेल तरी सुद्धा सेम प्रोसेस ना, ते लीड कॅल्क्युलेशन, लीड चार्ट, क्वेरी चार्ट हा तयार करायचा. ठीक आहे चालेल. थांबूयात मग आता आपण. ठीक आहे. काही चॅट बॉक्स मध्ये काय आहे? SSR ची प्रिंट, बरं ठीक आहे, मी हे आहे ते पाठवतो. सगळे प्रिंट वगैरे काढायची गरज नाही. सॉफ्ट कॉपी मध्ये सुद्धा तुम्ही हायलाइट करू शकता, किंवा जर तुम्हाला सोपं वाटत असेल पेजेस मधून हे करायला तर तसं करा. प्रिंट आउट काढून करा. ठीक आहे चालेल. ठीक आहे, थांबूयात मग आपण या ठिकाणी. येस, थँक्यू.